टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो। तर नाशिक रोडला एक भैया भायती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता। त्या भैया भायतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे। तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया भायती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया भायतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं। त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते। त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली। पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले। तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले, नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही। तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते। त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघंही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला, त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली। अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून हे केलं। त्यांनी किती डिमांड केले होते, तुम्ही किती दिले आणि परत देताना त्यांनी किती कमी दिले? नाही, मी पैसे दिले होते, काय त्या अमाऊंटमधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की। 60 लाख रुपये तुम्ही दिले असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे, नेमकी वस्तुस्थिती काय? नाही, मी दिले ना पैसे, सांगतो ना, 100% पैसे दिले। आणि भैया भायती मध्ये आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्यासमोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या। मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी ही भूमिका मांडेल, सगळे पत्रकारांना, सगळ्या महाराष्ट्राला कळेल। त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं, मी आता संदेश फुले साक्षीला आहे, देसाई साक्षीला, आम्ही तिघंही गेलो आणि त्यावेळेस आचारसंहिता होती। आचारसंहितेमध्ये ती पैसे काही अमाऊंट कमी दिली आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी। आपण नाशिकचे महापौर पण होता, जिल्हा प्रमुख पण पद आपण भूषवलेलं आहे। अशा पद्धतीनं नीलमताईंनी राज्यामधल्या काही अजून इतर नेत्यांकडे पैसे घेतले अशी माहिती आहे? नाही, मुळात एक सांगतो, मी शिवसेनेचा शहर प्रमुख 7 वर्ष होतो, 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, उपमहापौर होतो, महापौर होतो। पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेब असेल, कधीही माझ्याकडून पदासाठी 1 रुपयासुद्धा मागितलेला नाही आहे। फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो, चांगला डॅशिंग कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांनी मला सतत हे पदं देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी आणि बाळासाहेबांनी दिलेलं आहे। कधी माझ्याकडून नया पैसासुद्धा घेतला नाही त्यांनी। पण नक्की सांगू, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले होते। पण तुम्हाला अजून एक सांगतो, माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहे, अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील का या बाईंनी काय काय केलेलं आहे। आपण पुण्यात पण अशोक हारणार जो गटनेता होता त्याचंसुद्धा ऐकलं, त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले। म्हणून या ठिकाणी सांगतो का, मुळात त्यांनी जो विषय मांडला दिल्लीत, तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं, ते मराठी साहित्य संमेलन होतं। तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती। ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी कोण नेते आहेत तुमच्या माहितीमध्ये की ज्यांच्याकडून नीलम गोऱ्हेंनी असे पैसे घेतले किंवा मागितले? येतील ना, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील। पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे। शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेत्यांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाही नीलम गोऱ्हे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे असा काही नेत्यांचा आरोप आहे। नाही, मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुले, लहानपणापासून। मला 43 वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय।
बाळासाहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय मी. पण एक सांगतो, मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले. पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पदं वगैरे सत्तेत जाण्याचं, तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मातोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचून द्यायची नाही. त्यांना पैसे देण्याचं कारण काय? तुम्ही त्यांना का पैसे दिले? तिकिटासाठी पैसे दिले होते मी. मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं? काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकिटाच्या वेळेला ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाईलाज असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे? नाही, स्पर्धा होती ना. तिकडे अजय बोरस्ते, इकडे मी होतो. ह्या स्पर्धेमुळं ते हे लोक फायदा घेतात. पण काय म्हटलं तर निलम मोरे तुमची? ते बोलले ना तिकीट 100% देते मी करून तुझं. मग मिळालं नाही, तिकीट नाही मिळालं. अजय बोरस्ते न मिळालं त्यावेळेस. त्यांनी पैसे कोणाला देणार, कोण काम करणार असं काही बोललं का? काहीच नाही बोललं. त्यांनी डिमांड केली, त्यांना पैसे दिले. मी तुम्हाला सांगतो ना, ज्यावेळेस मी शहर प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो, उपमहापौर झालो, महापौर झालो, म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल, मी आधीही सांगितलं आहे, माझ्याकडून कधी रुपयासुद्धा मागितलेला नाही आहे. आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही. मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे. तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे कामं होत नाही. निलम मोरे यांनी काल जे काही आरोप केले की मातोश्रीवर मर्सिडीज द्यावे लागतात जर तुम्हाला तिकीट हवं असेल तर, पद हवे असतील तर, किती तथ्य वाटतंय आणि काय तुमची याच्या संदर्भात? मी सांगतो ना, मी उपमहापौर पण झालो, महापौर पण झालो ना. मला ह्या गोष्टी कधीच कराव्या लागल्या नाही, कधीच करावं लागलं नाही. फक्त तिथं कार्यकर्ता जो असतो ना, कार्यकर्त्यांना बरोबर न्याय मिळतो एवढं नक्की. त्या आता पदावर बसलेल्या आहेत, विधान परिषदेच्या याच्यावर आहेत. तुमच्या आरोपांमुळे कायदेशीर कारवाई सुद्धा त्या पुढे हे करू शकतात तुम्हाला वाटतं? करू द्या ना. मी शिवसैनिक आहे, गेल्या 43 वर्षापासून काम करतो. त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे. काय आरोप केले तर त्याला उत्तर देऊ आणि तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ. याच्यात काही खोटं नाही आहे. पण अशा पद्धतीचे आरोप खरं तर अनेक वर्ष होत होते की शिवसेनेमध्ये पैसे घेतले जातात, तिकीट घेतले जातात. मग अशी काही लॉबी एका विशिष्ट शिवसेनेमध्ये की नाही, मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे. मला 43 वर्ष झालेले. मी आजपर्यंत नया पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही. मातोश्री नाही घेत, पण मग हे मधले जे हस्तक आहेत, आता निलमताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही मला. त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते. ना. तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होतं? नाही, साहेबांपर्यंत गेलोच नाही त्यावेळेस. फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्याबरोबर बबनराव घोलं पण हेमंत गोडसे माझ्याबरोबर होते. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं, जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय बोरस्ते. पण भाऊ, या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीने त्यांच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार चालू होते? कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार किंवा ही माहिती दिली होती का त्यांच्यापर्यंत? इतकं काही मला माहिती नाही. पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल? नेमकं कधी पैसे दिले होते, कशासाठी दिले होते, परत एकदा आम्ही सविस्तर सांगा. यांच्याकडून घ्या ना. सांगा ना नेमकं कधी आपण पैसे दिले होते, काय नेमकं झालेलं आहे? 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि मी मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि अजय बोरस्ते पण इच्छुक होते. तर आम्ही दोघंही तिकिटासाठी प्रयत्न करत होतो आणि
माझ्याकडे त्यावेळेस नीलमताईंचा कार्यकर्ता भैया भायती म्हणून नाशिक रोडचा कार्यकर्ता हा माझ्याकडे आला. तो ने ताई थ्रू आपल्याला करायचं का? म्हटलं 100% करायचं. तर त्यावेळेस त्यांनी मला ताईंकडे नेलं. ताईंशी माझी चर्चा करून दिली. ताईंना सांगितलं का असं असं आहे, माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली. आणि ताईंना माहिती पण होती, कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करते इतके पैसे मला द्यावा लागेल. त्यावेळेस आम्ही काही पैसे पोहोचवले त्यांच्याकडे. काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे. आज देते उद्या देते असं करत गेले. मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा मांडेल. तर त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला, तिथं तुमचे पैसे मिळून जातील. मग मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघंही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली, काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. असा प्रकार झालेला. किती पैसे दिले होते सर? नाही, पैसे दिले मी तिला. किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती. सर्रासपणे हा सगळा प्रकार राज्यभर सुरू होता त्यावेळेला नीलमताईंकडनं, असं आपलं म्हणणं आहे. नाही, 100% अजून कार्यकर्ते येतील पुढे. बघा तुम्ही, अजून आमचे शिवसेनेचे नेते सुद्धा पुढे येतील, कारण असा प्रकार झालेलाच आहे. एवढे पद नीलम गोरे यांना खरं तर शिवसेनेने दिले. एवढ्या पदांनंतर सुद्धा त्यांनी पक्ष बदल केला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीचे आरोप, कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, काल त्यांनी बघा, मुळात ते मी मागा पण सांगितलं, ते दिल्लीतलं व्यासपीठ काही राजकारणाचं व्यासपीठ नव्हतं. ते संपूर्ण मराठी साहित्य संमेलन आणि तिथं मराठी माणसाविषयी विचार मांडण्याचं व्यासपीठ होतं. तिथं ते संपूर्ण राजकीय व्यासपीठ झालं. आणि त्या दिल्लीमध्ये त्यांनी बोलले आणि खऱ्या अर्थाने हे बोलण्याची गरज नव्हती. आम्हाला माहिती आहे 43 वर्षात आम्ही उद्धव ठाकरे असेल का बाळासाहेब ठाकरे असेल यांना खूप जवळून बघितलेलं आहे. आणि बाळासाहेबांनी तर आम्हाला मुलासारखं प्रेम दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.